चला मस्त मस्त दिवसाची मस्त मस्त सुरुवात करूया 9:30 वाजल्यापासून. खिचडी टाकू. साबुदाण्याची खिचडी. थोडा साबुदाणा परवाचा उरलेला शिल्लक आहे भिजवलेला, आणि त्याच्यासोबत काहीतरी पोहे लाया खावा की. हां, जरा कमी होईल नाश्ता पण जरा. ठीक आहे, ओके. चला खिचडीची तयारी. या ठिकाणी आपली ही मस्त मस्त कढई आहे, छान आहे, जाड आहे. मी साबुदाणा परवा भिजवला होता, तो फ्रीजला ठेवला होता. तर आता तासभर झाला बाहेर काढून ठेवलेला आहे फ्रीजमधनं. त्याच्यामध्ये दाण्याचं कूट, जिऱ्याची पावडर, थोडीशी तिखटाची पूड, मीठ, साखर, कोथिंबीर असं हे सगळंच मिक्स करून ठेवलेलं आहे. एक अर्धा तास झाला. इकडे बटाटे बारीक करून ठेवलेले आहेत. लिंबू आपला परवाचा थोडा निम्मा उरलेला आहेच. आलं, कढीपत्ता आणि मिरची असं हे सगळं प्रकरण या ठिकाणी सगळं तयार आहे. तर चला आता तेलावरची आपण ही खिचडी करूया आज. कढई गरम झालेली आहे, तेलही आता आपलं हे गरम झालेलं आहे. यामध्ये आपण थोडेसे जिरे टाकूया दिसण्यापुरते, कारण तसं आपण ह्याच्यात जिरे पावडर टाकलेलीच आहे, पण तरी उगाच दिसायला पाहिजेत ना ते छान, म्हणून थोडंसं टाकूया. थोडे जिरे टाकले. आता ही आपण कढीपत्ता आणि हिरवी मिरची आणि आलं असं सर्व यात मी टाकून दिलेलं आहे. आता यामध्ये पहिलं आठवणीने टाकूया बटाटा, नाही तर विसरून जातो, बऱ्याच वेळेला बटाटा विसरतो. त्यामुळे आता आपण टाकू बटाटा. बारीक बारीक बटाट्याच्या काचऱ्या केलेल्या आहेत, म्हणजे लवकर शिजतात आणि छान लागतात खायला. जवळजवळ एकरूपच होतात त्या, पीठ होत नाहीत पण एकरूप होतात. जाड कढईमध्ये आज मी खिचडी करते. थोडी आहे त्यामुळे मी आज ह्याच्यात करते. जास्त असली, अर्धा किलोची असली तर मग मी ह्याच्यात करत नाही, कारण ह्याच्यात ती होतच नाही, पुरतच नाही. 2-2 वेळा करणं काही शक्य नाही. आता ह्या कढया ह्या अशा कान आहेत, हे काय आता करू शकत नाही. वर्षानुवर्षे जे रापलेले कान आहेत. कधीतरी आपण आता काम करायचं ठरवलं, मावशी नाही आल्या म्हणून, त्या दिवशी असतो मूड, पण ते बाकीची कामं करून त्या कामापर्यंत तीपर्यंत एवढं आपण थकून जातो, जाऊ दे तिकडं असं म्हणतो आपण, हो की नाही. त्यामुळे मग त्याच्याकडे दुर्लक्षच होतं, जाऊ दे. तसंच आज माझ्या स्वयंपाकवाल्या मावशी येणार नाही आहेत, म्हणजे माझ्याकडे मेसवाल्या मावशी येणार नाही, गावाला चाललेत आज त्या. तर त्यामुळे मी चपात्या तेवढ्या ऑर्डर केलेल्या आहेत दुसरीकडे. आणि आता भाज्या, आमटी, भात सगळं आता आपल्याकडेच आहे. तर करू आता आज आपण, आणि बघू हे हसत खेळत करूया सगळे. पण त्यामुळे माझं फिरायला जायचं राहिलो. सकाळची सगळी तयारी, फुलं काढणे. तर हे बघा, आता हा रंग बदललेला आहे बटाट्याचा. तर प्रथम आता मी 1 मिनिट गॅस बंद करणार आहे, हे मिक्स करणार आहे, आणि मग मी तुमच्याशी बोलणार आहे. मी गॅस बंद केलेला आहे. आता छान हे फिरवून घेते. गॅस बंद केला पण व्हिडिओ बंद करायचा विसरला. किती सुंदर हलतीये बघा ही खिचडी. अशी हलताना बघितली की नाही फार छान वाटतं. आता काय करूया, मस्त मिक्स करून घेऊया आणि मग गॅस लावूया. म्हणजे मग सगळं तेल जे आहे, तेल, बटाटा, कोथिंबीर, हे कढीपत्ता, आलं, हे सगळं याच्यात मस्त मिक्स होईल छान. तिखटाची पूड पण घातलेली आहे जरा रंगासाठी आणि चवीसाठी. मस्त झालेलं आहे. कारण समजा दाण्याचं कूट आपण वरनं घातलं का नाही याच्यात, की मग ते सगळं लागतं असं इथं. त्यामुळे ते असं मिक्स करतानाच करून ठेवायचं साबुदाण्यात.
आणि पाणी जास्त झालं की मग संपलं बघा साबुदाण्याला. पाणी जास्त झालं की मग ते दाण्याचं कूट पण खाली याला चिकटतं कढईला, साबुदाणा पण चिकटतो. पण काही साबुदाण्यांवर असतं ते चिकट होणार की नाही. काही वेळेला आपलं पाणी कमी जास्त होतं. सो ह्या सर्व चुका कितीही तुम्ही पटाईत असलात तरी काही वेळेला होतच असतं. त्याला काही इलाज नाही. पाणी कमी जास्त होणार, कधी कधी साबुदाणा जरा बाद लागणार. त्यामुळे खिचडी सुंदर होणं हा चक्क नशिबाचाच भाग म्हणायला पाहिजे. कारण एखाद्या वेळेला जर का साबुदाणा चांगला लागला नाही, भिजला नाही, योग्य प्रमाण पाण्याचं पडलं नाही की फार गोंधळ होतो. आता मी गॅस लावलेला आहे, बारीकच ठेवते आणि यावरती हाच टोप घालते. म्हणजे कसं झाकायला एक वेगळं झाकण नको, घासायला एक वेगळं नको, एवढंच. चला, पांढरी फुलं एवढीच काढलेली आहेत, अजूनही भरपूर काढायची आहेत. भरलेलं आहे खरं तर झाड, हे पण झाड अजूनही भरलेलं आहे. तर फुलं भरपूर अजूनही काढायची आहेत. चला, बाकी काय तुम्हाला सांगायचं. गवती चहा आहे, छोटी छोटी झाडं इतर सगळी उगवायला लागलेली आहेत. मस्त दिवसाची मस्त सुरुवात झालेली आहे. आज सूर्यनारायण आलेले आहे. दाखवू का? नारायणा रमा रमणा. दिसत आहेत का तुम्हाला सूर्यनारायण? माझ्या तर अगदी डोळ्यावर यायला लागलेत. चला, सूर्यनारायणांचं दर्शन झालेलं. खूप छान, खूप दिवसांनी, खूप दिवसांनी. तर आज फारच खुशी आहे. तर बघा, चला, फुलं काढलेली आहेत. बाकीची फुलं थोडीशी बाबांनाही ठेवूया काढायला. बाबा, तुम्ही पण 4 फुलं काढा, म्हणजे बागेत येणं होतंय त्या निमित्ताने. अजून ती बघा तिकडे आहेत, गुलाबी फुलं आहेत. कौन चित्रकार है, कौन चित्रकार, ये कौन चित्रकार है. बघा, निसर्ग देवता. अगं बाई, मला वाटलं विसरलेच बाई मी. हे बघा, हां, छान. मस्त तेवढ्या वेळामध्ये मस्तपैकी जराशी लागली, कारण मी जरा तिकडं रमले ना थोडीशी, त्यामुळे थोडीशी खाली चिकटली. आता काढायची. चिकटली नाही अजूनही, नाही चिकटली. चला, मला वाटलं गेली का काय, चिकटली का काय, जळली का काय. नाही, मस्त झालेली आहे. तर आता एका हाताने काम करण्याऐवजी व्यवस्थित 2 हातांनी करूया. खिचडी एकदम फर्स्ट क्लास झालेली आहे. गॅस बंद केलेला आहे. चला, आता हा लिंबू पण आपण पिळून घेऊ याच्यामध्ये. लिंबू पिळल्यावरती जराशी खिचडी आणि एकदा चमच्याने हलवून घ्यायची आणि त्यानंतर थोडा वेळ झाकून ठेवायचं. प्लेट्स, चमचे घेईपर्यंत जरा झाकून ठेवायचं. आता हे जे आहेत लिंबाची सालं, ही आपल्याला कुकरात घालायला लागणार. चला, मस्त सुंदर खिचडी झालेली आहे. पोटभर होणार आहे. चला, पुन्हा एकदा त्याच्यावर झाकून ठेवूया. वाफ दरदरून सुटेल. चला, सुरुवात पण केला खायला. हां, जरासं ना तिखट म्हणजे मला परवा एका सबस्क्रायबरनं लिहिलं होतं की त्याच्यात तिखट टाका तुम्ही वरनं चवीला. रंगही छान येतो आणि मस्त होते. आणि मी आज काय केलं, दाण्याचं कूट आणि जिरं हे एकाच वेळेला, दाणे आणि जिरं एकाच वेळेला मिक्सरमधनं काढलं. त्यामुळे अगदी बेस्ट झाली. फारच फर्स्ट क्लास झाली. मस्त. चला, विटॅमिनची गोळी घेऊन टाकू, मल्टीविटॅमिनची. हे बघा, नाश्ता झाल्यावर एकदा विटॅमिनची गोळी घेतली ना, दिवस चांगला जातो. हल्ली अंगबिंग दुखत नाही, गुडघे बिडघे दुखत नाही.
असं माझा तरी आता अलीकडचा अनुभव आहे. नेहमी नसली तरी आठवड्यातनं 2-3 वेळा तरी घेतलेली नक्की बरी. चला आता चहा टाकूया मस्तपैकी, म्हणजे टाकलाय तो घेऊया. तर याच्यामध्ये मी वेलदोड्याची सालं टाकलेली आहेत. तुम्हाला माहिती आहे माझ्याकडे मी रोज वेलदोडे खाते. सकाळी पूर्वी अर्धा, नंतर 1, मग नंतर 2, हल्ली 3, सकाळी 3, संध्याकाळी 3. काय व्यसन वाढतच चाललंय माझं. तर ही सालं काढून ठेवलेली असतात. तर आता त्याच्यात चहातही आणि कॉफीतही मी सालं टाकून देते. तर आता मस्तपैकी चहा पिऊया आणि पुढच्या कार्यक्रमाला लागलं पाहिजे. कारण आज भेंडी घेतलेली आहे, शेवगा घेतलेला आहे, ते पुढच्या व्हिडिओत दाखवते. नाहीतर भयंकरच मोठा होईल व्हिडिओ. आज हा व्हिडिओ इथेच थांबवूया. हवा पावसाळी कुंद आहे. तुमचे सुद्धा सणावाराचे दिवस, माझेही सणावाराचे दिवस, त्यामुळे मग जरासा हा सगळा गोंधळ आहे असा. तर त्यामुळे छोटे छोटे व्हिडिओ लावतीये. सण झाल्यावरती पुन्हा आपले मोठे व्हिडिओ सुरू होतील. काय टपोरे टपोरे मस्त दिसायला लागलेत वेलदोडे. मस्त, किती छान दिसायला लागले. चला, अगदी वेलदोड्याचा पूर्ण उपयोग, पैसा वसूल. असंच कसं काय गाळायला लागले विसरून फोटोच्या नादात. तर असू दे, चला. तर आता चहामध्ये आपण वरणच दूध घालतो, तुम्हाला माहिती आहे. मी उकळत नाही, तर हे असं वरणच मी दूध घालत असते. तर या पद्धतीने वरणच दूध घालायचं, म्हणजे दूध एकतर उकळलं ना की ती चहाची चवच लागत नाही. काय भयंकर उकळलं जातं. मला हे असा चहा खूप आवडतो. वरण दूध घालायचं मस्त, म्हणजे दुधाची चव लागते, चहाची चव लागते. त्यात टाकलेला मसाला आहे आज मी, हवा कुंद असल्यामुळं. तो मसाला कसला आहे? मिरे, काळे मिरे, लवंग, दालचिनी आणि वेलदोडा, असं 4ही एकत्र करून मी मसाला करून ठेवला आहे. तो पण थोडासा अगदी एवढूसा टाकलेला आहे, त्यामुळे फ्लेवर मस्त लागतो, वास मस्त लागतो. अरे बापरे, साखर नाही, गोळ नाही. चला शुगर फ्रीची गोळी घालूया.